नमस्कार, मी भगवान हनुमाने, मंद्रुप ग्रामपंचायत उपसरपंच। गेल्या 3-4 दिवसापासून नदीला महापूर आल्यामुळे महापूरग्रस्तासाठी मंद्रुपच्या ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने 3 दिवसापासून सकाळी नाश्ता, जेवण अशा प्रकारचे उपक्रम या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे। मी दयानंद खेडे, मंद्रुप माजी ग्रामपंचायत सदस्य आणि मंद्रुप गावच्या वतीनं आणि मंद्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं आज गेल्या 3-4 दिवसापासून जे नदीकाठी गाव आहेत, सीना नदीच्या आणि भीमा नदीच्या तीरावर जे महापूर आलेला आहे, त्या महापूर आसमानी संकट आलेलं आहे, त्यांना जेवणाचे आणि नाश्त्याची सोय मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि मंद्रुप गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना अनेक प्रकारे सोय आणि डब्याची सोय आणि नाश्त्याची सोय करण्यात येत आहे। आपले मंद्रुप गाव त्यांना मंद्रुप गावातील लोकांनी आणि मंद्रुपच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सहकार्य करत आहेत आणि असं सहकार्य त्यांना ज्यांना संकट पोचलेलं आहे त्यांना असेच मदत मंद्रुप ग्रामपंचायत आणि मंद्रुप गावातील लोक करत आहेत। असंच करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो। नमस्कार। मी सिद्धाराम काळे, आमच्या मंद्रुप ग्रामपंचायतच्या वतीने पूरग्रस्त लोकांना जे पुरामध्ये सापडलेत त्या लोकांना सकाळी 500 डब्याने, संध्याकाळी 500 डब्याचे आमच्या ग्रामपंचायत मंद्रुपच्या वतीनं व्यवस्था केलेली आहे। मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य सुरेश चेळे, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही रोज 500 डब्याचं व्यवस्था सकाळी आणि संध्याकाळी देत आहोत। पूरग्रस्त लोकांना आमचं फुल नाही फळाची पाकळी म्हणून आम्ही सगळं ग्रामस्थ मंद्रुपांनी सगळेजण मिळून मदत करत आहोत। माझ्या वार्डातर्फे आमच्या प्रत्येक मंडळानं रोजचे 100 भाकरी, 100 चपाती असं गल्लीतून देत आहेत आणि तसेच आमच्या वार्डाकडून जेवढं काही आम्हाला जेवढं मदत करता येईल तेवढं आम्ही रोजचं भाकरी बनव भाजी जेवढं काय आहे ते मच्छिदापू मंदिरामध्ये आणून देत आहोत। तसंच पूर्ण गावकरी सर्व मंडळं इथं सहकार्य करत आहेत। त्यांच्या वतीनं आम्ही रोजचं 500 सकाळी आणि संध्याकाळी 500 डबाची व्यवस्था करत आहोत। असंच सहकार्याचा सगळ्याचा लाभ आणि सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं धन्यवाद।